बरं, या टोल नाक्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच अशा स्थानिकांच्या तक्रारी आहेत हो का तुम्ही आता पुन्हा 350 किती रुपये 350 ना महिन्याला 350 350 ते 350 रुपये छोट्या गाड्यांना आणि 350 रुपये मोठ्या गाड्यांना 6000 रुपये 575 मोठ्या गाड्यांना 6000 रुपये हो आणि स्थानिकांना 350 ह्या ज्या छोट्या गाड्यांना हो कार अशा पद्धतीने चालू आहे. आता तुम्ही किती दिवस झाले चालू केलं हे सगळं? हे साहेब 15 तारखेपासून चालू. 15 तारीख म्हणजे आज तारीख 1 मे 15 दिवस झाले हो सर तुम्ही चालू केले. तेव्हा स्थानिकांचे अनेक फोन आले मला, हो स्थानिकांच्या तक्रारी आल्यात. म्हणजे सगळेच आम्ही जुन्नर तालुक्यातले स्थानिक रहिवासी सगळे हे जे टोल नाके चालू झाले होते पूर्वीच्या काळामध्ये हो हे म्हणजे स्थानिकांना फ्री म्हणून चालू झाले होते. हो स्थानिकांनी आधार कार्ड दाखवायचं त्यानंतर ते फ्री बरोबर अशा पद्धतीने चालू झाले टोल नाके होते. त्यामुळे स्थानिक लोकांनी विरोध केला नव्हता. पण आता अशा पद्धतीने तुम्ही जर 350 रुपये घेऊन जर चालू केलं आणि मोठ्या गाड्यांना 6000 रुपये घेऊन चालू केलं हो तर स्थानिक रस्त्यावर येणार, जनक्षोभ होणार, हो आंदोलनं होणार आणि हा टोल नाका फुटला जाणार. हो हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला पण तुमचं चंबू गावाला आवरून डायरेक्ट कुठून आले म्हणले तुम्ही? नागपूरला जावं लागणार. हो सर लक्षात घ्या. त्यामुळे अशा पद्धतीचा विषय आहे. हो आणि हे जर आम्ही तुम्हाला आता इशारा देतोय की तुम्ही चर्चा वगैरे 8 दिवसांनी सांगतोय सगळं बंद करा. तुम्हाला मनसे स्टाईल माहिती नाही. टोल नाक्याचा कुठलाही विषय असो जुन्नर तालुक्यात आम्ही सर्व पदाधिकारी आता या ठिकाणी सर्व पदाधिकारीच नाही, बरेच मला वाटतं याचे जीप चालक मालक संघटना पण आलेले आहे. सर्व ट्रक चालक मालक संघटना आलेले आहे. आम्ही इथं जवळपास आहे ना 200-400 पदाधिकारी कार्यकर्ते घेऊन येणार होतो. पण आता अचानक फोन आले आम्हाला, यांना पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलोय. त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांना फोन केले 10-15 जण लगेच आले तातडीने. 10 मिनिटं झाले. असं आहे की आम्ही 8 दिवसासाठी बंद ठेवतोय, तर तुमची भूमिका काय? फक्त 8 दिवस तर पुढे काय? 8 दिवस नाही, त्यांना ते कसे इशारे ते आता आम्ही करतो पाहतो नाही वाणी साहेब. आता काय माहिती का, त्यांना आपण आता पुन्हा सांगतोय का टोल नाका पूर्वीच्या काळात जसा होता म्हणजे कसं आधार कार्ड जे काही जुन्नर तालुक्यात आधार कार्ड दाखवलं का सोडायचं, त्याच पद्धतीने चालू राहिलं पाहिजे. आणि तुम्ही ना जुन्नर तालुक्याच्या नागरिकांसाठी सेपरेट लेन चालू करा, सेपरेट लेन वेगळी हो वेगळी. त्याच आणि हे जर नाही झालं तर मी स्वतः हा टोल नाका फोडणार. तुम्ही 8 दिवस म्हटले ना, मी तुम्हाला पुन्हा जर मला दिसलं ना की जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना तुम्ही त्रास दिलाय, 350 रुपये आकारणी झाली काय वगैरे जर विषय झाले, अनेक तक्रारीच आहे माझ्याकडे. बरोबर आता परवाच एक महेश डुंबरेंचा फोन आला मला उतरून, अनेक फोन. एवढ्या 4 दिवसात मला वाटतं मला 20-25 कॉल आले असतील आणि सर्व लोक इथे यायला तयार होते. पण आता अचानक येणं झालं आणि अचानक कळलं का हे सर्व लोक आलेत पाठिंबा द्यायला, मी इथं आलो होतो. परंतु आता पुढच्या वेळेस येणार ना तर संपूर्ण नागरिक, संपूर्ण पदाधिकारी, मनसेचे कार्यकर्ते सर्वांनाच घेऊन येणार. पाटे साहेब, अनेक राजकीय पुढारी ओपनिंग करून देतात, नंतर मात्र एक्झिट होतात. मकरंद पाटेंची भूमिका या संदर्भात काय आहे? मकरंद पाटेंची आता मी म्हणतो माझी जी भूमिका आहे ना साहेब, मला तुम्ही एक्झिट दाखवा माहिती तालुक्यात. प्रत्येक आंदोलनामध्ये काही ना काहीतरी आम्ही रिप्लाय दिलेला आहे. जन आंदोलनासाठी रस्त्यावरच आहोत आम्ही, आमची सत्ता रस्त्यावर. कंटिन्यू जुन्नर तालुका टोल फ्री केला नाही, कंपनीने टोल फ्री केला नाही तर मी आज यांना सांगितले आता मी स्वतः हा टोल फोडणार. 200-400 कार्यकर्ते तर राहणार आणि हा टोल नाका कायमचा बंद करून टाकणार. लक्षात घ्या, ह्या जुन्नर तालुक्यामध्ये जे काही रहिवासी आता आहेत यांना हा त्रासच आहे साहेबा. कारण 350 रुपये त्यांनी भरायला लावलेत. आता प्रत्येक काय होतं, मॅनेजमेंट येते, मॅनेजमेंट सांगते, प्रत्येक वर्षी मॅनेजमेंट बदलते. ती मॅनेजमेंट आली का मॅनेजमेंट सांगते. त्यामुळे आता ते जे कोणी व्यवस्थापक आहे त्यांना माझं पुन्हा एकदा सांगणं आहे की जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना त्रास देऊ नका. ही जी शिवभूमी आहे जुन्नरची, हो ही म्हणजे शांत आहे आम्ही सध्या. परंतु एकदा रस्त्यावर उतरलो तर आम्ही सोडत नाही आणि त्याच्यात आम्ही महाराष्ट्र नोंदणी मनसे नाही लक्षात. त्यामुळं एक लक्षात घ्या, तुम्ही हे जे म्हणता ना 8 दिवसांनी आम्ही सांगू, वरिष्ठांना विचार करून सांगू, या गोष्टी करू नका. आम्ही सर्व रस्त्यावरचे मंडळी आहोत. यांना म्हणजे जुन्नरच्या स्थानिक नागरिकांना कुठलाही टोल या ठिकाणी साहेब आम्ही भरणारच नाही. त्यांनी तुमचे वरिष्ठ कोण आहेत त्यांना जरा नंबर द्या. काल ना त्यांचे जे वरिष्ठ आहेत ना ते कोण त्यांनी गुंड आणली होती, पोरं होती, 15 पोरं होती. गुंड आणून जर काय करत असाल तर आम्ही शांत बसणार आहे. त्यांना फोन लावा.
फोन लावा त्यांना फोन लावा बोलूया. त्यांना. फोन लावायचा नाही. काल दडपशाही कोणी केली कुणी असतील नाही त्याला बघा उघडं करून गुंड आणून जर इथं करत असाल तर मग आम्ही सोडणार नाही लक्षात आली या घ्या. ठिकाणी भाऊ यांनी बाहेरून पोर आणली नगरवरून पोर आणली यांनी आणि इथं स्थानिकांचा आवाज थांबवायचा मला प्रयत्न जर केलाय. धिंगाणा बघायचा असेल त्यांनी रस्त्यावर किती तर लक्षात घ्या. स्थानिकांना केस करू म्हणले म्हणले का नाही तुम्ही थांबा एक मिनिट भाऊ. कोण म्हणलं काल कोण म्हणलं केस करू एक तास स्थानिकांवरती केस करू कोण म्हणलं आमचे पदाधिकारी आहेत लक्षात घ्या पंकज भाऊ भाटे यांची गाडी थांबवली होती एक तास सर्वसामान्यांना हे लोक काय त्रास देत असतील अहो यांनी काल ना नगरवरून पोर आणल्यात तिथे स्थानिकांना नगरवरून मारहाण पोरं करायला. आणता? नगरवरून आली तुम्हाला बघायची का पोरं बघायची का स्थानिक पोरं कामाला होती का नव्हती पोरं बघायची का तुम्हाला नाही, टोल नाक्यावरती स्थानिक पोरं कामाला आहे का नाही बाहेरून पोरं आणची कामाची गरज काय मी इथला नाही आहे, साहेब. काल पोरं कुठे बाहेरून पोरं आणायची काय कारण आहे सांगा मला टोल नाक्यावरती कामगार पोरं असतील ना आणि आम्ही काय म्हणतोय आमचा हक्क मागतोय आम्ही लक्षात घ्या बरोबर साहेब. जुन्नर तुम्ही तालुक्यातल्या मारा पोरं आणले नागरिकांनी बाहेरून. जुन्नर स्थानिकांना तालुक्यातल्या मारायचं का तुम्हाला साहेब, माझी जुन्नर तालुक्यातील नागरिकांना तुम्हाला मारहाण करायची का 15-20 पोरं तुम्हाला करायचं का नक्की तुम्ही टोल वसुली करायला या ठिकाणी आले तर मारामारी करायला आले. तुम्ही नगरवरून बाहेरून पोरं कशी आणली साहेब माझी स्वतः तब्येत खराब आहे मी काय म्हणतो इथं स्थानिक पोरं तुमची कामाला तब्येत आहे. झाला, फोन लावा, कोणी पोरं आणली ती लक्षात घ्या. तुम्ही पगार कोणाला फोन देताय? लावा त्यांना. स्थानिकांना देताय ना? नगरवरून इथं जुन्नर तालुक्यातील लोकांना मारा पोरं आणता का? तुम्ही इथं स्थानिकांना काल काय बोलले केस करतो तुमच्यावरती साहेब, मी स्वतः दवाखान्यात म्हणजे आमच्या इथे यायचं तुम्ही इथं टोल वसूल तुम्ही करायचा, त्यांना निरोप द्या, आमच्यावर कोण आहेत ते लक्षात केस घ्या. करायची का? मनसे सहन करणार नाही मनसे पोरांना पण चोप देईन आणि टोल पण बुडून टाकीन. तुम्हाला पोरं बघायची असेल ना अहो, तुम्ही आज- कार्यकर्ता आहे ना तुम्ही आहेत ना तुम्हाला माहिती आहे ना स्टाईल आमची आम्ही मी पण आहे साहेब. कोण आहे कोण आहे मॅन कोण आहे तुमचे लतीफ कोण आहे साहेब आहे, GM. कोण हा, ते बोलून घ्या. काय नाव त्यांचं लतीफ साहेब, लतीफ साहेब. कुठले आहेत ते फोन लावा तुम्ही. हा फोन लावा त्यांचा घ्यायचा नंबर घ्या मित्र इथं आपली स्थानिक वर कामाला आहे का ना टोल नाक्यावरती सगळी बरोबर आहे का नाही 70 यांनी काल बाहेरून पोरं आणली होती का नव्हती 20 79 लालू शेठ यांनी काल 79. बाहेरून पोरं आणली होती का नव्हती 2 हा 22 हा 48 48 काय नाव आहे? लतीफ शेख माझी स्वतः तब्येत खराब आहे साहेब. मी स्वतः अधिकारी आहे आता. मनसेचा. अहो तुम्ही चालू केलं लोकांची तब्येती खराब करून राहिली विदर्भाचा मी स्वतः अधिकारी आहे. मनसेचा. मी सैनिक आहे. मी पण सैनिक आहे साहेब मनसेचा. Your call has been forwarded to voicemail. नाही, बघा आता- फोन त्यांचा उचलत नाही फोन बंद येतोय त्यांचा लक्षात घ्या काल हे नव्हते माझी स्वतः अहो रोज कोणतरी वेगळा आहे त्यांचा ना फोन उचलला तुमचा फोन उचललाय ना नाही. फोन लावा त्यांना ते काल कोणाची गाडी गेली गोरटेली ते कोण? सिनियर आहे लतीफ शेख साहेब. 1.5 तासामध्ये लतीफ शेख साहेब. हा, लतीफ शेख GM शेख. 11 वाजता आंदोलन झालं आता वाजले किती बघा यांना दीड तास झालं नाही साहेब, मी आता यांचे पैसे कटले ना साहेब. मी स्वतः पैसे दिले. साहेब कटले ना एक लक्षात घ्या हे बघा स्थानिकांचं तुम्ही सांगा आळे फाट्याचं भाडं किती ऐका ना आळे फाट्याचं सिनियर 1.5 तासात इथं पोहोचणार आहे आता 1.5 तासात हेलिकॉप्टर पाईप येणार का आता साहेब मी आता मी हे माझ्यातर्फे- 1:30 वाजले ना? मी तर माझ्यातर्फे करतच आहे. माझी आता 2:30 चूक असताना झाला. साहेब बोलत. स्थानिकांना भाडं किती मला सांगा आज इथून आळे फाट्याला जाण्यासाठी जर उतरून भाडं घेतलं स्थानिकांना भाडं किती 300-350 रुपये काही नाही 500 आपण सांगतो पण 300-350 रुपये ते घेतात तुम्ही सांगा त्याच्यात जर समजा टोलला जर समजा जायला समजा 150 गेले आणि यायला 150 गेले तर काय उपयोग आहे त्याचा भाडं जाते त्याच्यामध्ये डिझेल पेट्रोल वेगळं. मग फोन लागतोय का बघा ना तुम्ही अधिकारी आहे ना फोन लावा तुम्ही अधिकारी आहे हा टोल नाका कोणच्या अंतर्गत हा? आहे NHI चा आहे NHI. फोन सगळे उचलत टोल नाही नाके ना. कसे अंतर्गत आहेत चालकवाडी कोणच्या अंतर्गत आहे NHI. संगमनेर संगमनेरला महिन्याला पास आहे का त्याला का नाही पास? संगमनेरला महिन्याला पास आहे का एवढ्या लांब आता जाऊ साहेब द्या मी तर इथला नाही आहे साहेब. अहो काय बोलता तुम्ही अधिकारी आहे ना आणि सग- अधिकाऱ्याला NHI च माहित नाही का सगळ्यात मोठं काय लागलाय फोन लागलाय त्यांचा. अधिकाऱ्याला तुम्ही NHI चे अधिकारी फोन असाल, उचलत तुम्हाला नाहीत ते. NHI बद्दलच माहित नाही हे सगळं आता माझ्यावर आहे. जाऊ द्या. फोन उचलत नाहीये हे बघा आज तुम्ही हे म्हणले तुमच्यावर जाणार ठीक आहे ना साहेब. इथल्या 4 तुम्हाला आम्ही इशारा दिलेला आहे काय झालं हा टोल नाका फुटला यानं कोणच्यावरती माझ्यावर आहे ना. मग आज तुम्हीच बोलायचं अधिकारी नाही नाही अधिकारी आले नागपूरचे अधिकारी हे बघा नागपूरचे जर क्राईम आहे ना तुम्ही जुन्नर तालुक्यात दाखवू नका ही शिवभूमी आहे. साहेब मी त्याच्यातलं नाही आहे साहेब. आम्ही सांगतोय तुम्ही बाहेरची पोरं बिरं आणून जर काय करत असाल साहेब मी सभ्य व्यक्ती हो साहेब. तर मी लक्ष त्या आहे खबरदार विषयात नाही आहे, साहेब. तुम्हाला आजच सांगतोय त्या साहेबांना माहिती मी काही वेळ वाटलं बोललो साहेब तर किती गुन्हे दाखल बघा आमच्यावरती सामाजिक कारण अनेक गुन्हे दाखल आहेत अजून उद्या काय फरक पडत नाही आपण त्या परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल झाडाखाली जमणार नाही. आम्ही इथं खुर्च्या टाकून बसतो चला काय बघू आता काय होतं सांगितलं आता आजपासून
इथं टोल नाक्यावरती इथून माग आम्ही घेऊन दिलंच नाही. इथून पुढे पण एकही स्थानिक नागरिकाकडून एकही रुपया घ्यायचा नाही. आधार कार्ड वरती आतापर्यंत सोडीत आलोय आणि आता पण इथून पुढे पण तुम्हाला सोडलंच पाहिजे. बिलकुल तुम्हाला आहे ना 15 दिवस दत्तगिरी करायची काही गरजच नव्हती. तुम्ही 15 तारखेपासून इथं स्थानिकांना टोल आकारायला सुरुवात केली आहे. येडे आहे काय स्थानिक? साहेब ते आमचे सिनियर होते अहो पण तुम्ही सिनियरला काय नका बाहेरून येऊन दररोज करायची का? साहेब, ते आमचे सिनियर होते साहेब. तुम्ही कोणी घेतला टोल नाका? कोणी घेतलाय? नरसिंह गणेश साहेब, नरसिंह गणेश. नरसिंह शिवा गणेश. हो, साहेब. मग ते काय इथं काय गुंड पुरवायचं काम करतात का टोल नाक्यांना? नाही, तशी मग काय आमची करतात company काय? नाहीये साहेब, तशी नाही company नाही त्यांना- तेच सांगतो. मग नक्की करतात काय ते? इशारा आहे तुम्हाला. आता निवेदन पण आम्ही देतोय, इशारा देतोय. त्यामुळे ना इथून पुढे दादागिरी चालणार नाही. साहेब, मी- शेवटचा इशारा आहे तुम्हाला. साहेब, माझी एक मी पण भाऊ ही शिवजन्मभूमी आहे. मी ही तुमची जे बोलले ही माहिती मी त्यांना देईल आणि जसं चालू आहे तसंच. आधार कार्ड दाखवून सोडायचं, आधार कार्ड दाखवून सोडायचं, सेपरेट लेन करायची. जे आता साहेब बोलले तसंच. आधार कार्ड दाखवून सोडायचं. लेटर लावायला सांगायचं. पाटील साहेब, confusion आहे. हा. ते मगाशी म्हणाले होते 8 दिवस. आता तुम्ही हो, 8 दिवस तर साहेब मला अवधी द्या साहेब. नाही अवधी नाही. आता या क्षणापासून एक- अवधी नाही, अवधी नाही. त्यांना फोन लावा, आता करा, नाही तर आताच टोल नाका फोडायला आम्हाला नाही बंद करायला. दिवस मुदत द्यावा. आम्ही उखडून टाकू JCB ने, सगळंच काढून टाकू आम्ही. काय व्हायचे गुन्हे दाखल होते आमच्यावर, लक्षात घ्या. आता या क्षणापासून एकही स्थानिक नागरिकाचा एकही रुपया घ्यायचा नाही. सांगा तुमच्या कर्मचाऱ्यांना, सांगा लगेच तुमच्या कर्मचाऱ्यांना. बोलून घे त्यांना इथं, लगेच बोलवा इथं. बोलून घे त्यांना. अहो, त्यांना इकडे बोलवा सर. हा, त्यांना बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.